नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता प्रत्येक शेतकऱ्यांना जे आहेत ते सौर कृषी पंप देण्यात येत आहेत। त्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, त्यापैकी सर्वात चांगली नंबर 1 ची कंपनी म्हणजे शक्ती। आज आपण शक्ती कंपनीचं जे काही स्ट्रक्चर आहे, ते पंप पाणी किती मारतो, त्यासोबत काय काय येते व याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, ते सर्व संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर श्रीकांत टोळस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना असतील त्या सर्व योजनांबद्दल माहिती, तसेच सोलार बद्दल सुद्धा माहिती, सरकारी योजना वगैरे ज्या काही असतील त्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती माहिती देत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आता आपण स्ट्रक्चर वगैरे पूर्ण काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हे शक्ती कंपनीचं जे काही 3 HP स्ट्रक्चर आहे, यामध्ये तुम्हाला 6 प्लेटा मिळत आहेत। पहिल्याने 9 प्लेटा मिळत होत्या, त्यानंतर 6 प्लेटा, आणि आताचं जे नवीन फाउंडेशन आहे हे मॉडेल नंबर 2 आहे। मॉडेल नंबर 3 जे आहे ते शक्तीने 3 प्रकारचे मॉडेल आहेत। त्यामध्ये मॉडेल 3 मध्ये वेगवेगळ्या प्लेटा, म्हणजे जो काही बांबू आहे खालचा, तो 3 बांबूवरती 2-2 प्लेटा, अशा प्रकारे 6 प्लेट आहेत। आता हे सेकंडवाला मॉडेल आहे, त्यामुळे एकाच याच्यावर जे काही बांबू आहे, म्हणजे स्ट्रक्चरचा जो खालचा पाया आहे तो एकाच याच्यावरती आहे। त्यामुळे हा सेकंडवाला जो मॉडेल आहे तो एक चांगला प्रकारचा मॉडेल आहे। तुम्ही आता याची प्लेट वगैरे पाहू शकता। यावरती आम्ही काट्या, म्हणजे वानेरे जाऊ नये म्हणून यासाठी आम्ही याच्यावरती काट्या बांधलेल्या आहेत, आणि याची प्लेट वगैरे जी आहे ती चांगल्या प्रकारची आहे व मॉडेल वगैरे सर्व काही चांगल्या प्रकारचं आहे। त्याचबरोबर याची पाहू शकता पर्लिंग वगैरे जी काही आहे ती पण चांगल्या प्रकारची आहे। स्टील जे आहे ते नंबर 1 मध्येच आहे। प्लेटा स्वतः शक्तीची मॅन्युफॅक्चरिंग आहे, शक्तीच्याच प्लेटा पण आहेत। त्याचसोबत तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता, इथे स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे ते। हे आम्ही वानेराच्या सपोर्टिंगसाठी म्हणून एक जास्त प्लेटीवर वगैरे बाहेर येऊ नये स्ट्रक्चरवरती, त्यासाठी आम्ही सपोर्ट म्हणून लावलेला आहे लाकडा खालून। त्याच हे स्टॅटर जे आहे ते खाली असल्यामुळे, कारण आमचा बऱ्याच दिवसापासून बोर जे आहे ते बंद आहे, त्यामुळे आम्ही हे स्टॅटर जे आहे ते काढून ठेवलं होतं। तर आता पाहू शकता, तुम्हाला मी पूर्ण आउटपुट वगैरे सर्व काही दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्ट्रक्चर जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे। आता याच्यासोबत काय काय येते, तर यासोबत तुम्हाला केबल एक येणार, त्यासोबत तुम्ही इथे आता आपल्याला 1.5 इंची पाईप आहे, या बेंडापर्यंत जे काही आहे ते 1.5 इंची पाईप व एक 1.5 इंचीचं बेंड, हे सर्व काही आपल्याला दिलं जातं। तर आता आपण याचा आउटलेट पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला कसं स्ट्रक्चर वाटत आहे ते कमेंट नक्की करा, व आता आपण याचं स्टॅटर पण तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता याचं स्टॅटर जे आहे ते अशा पद्धतीचं आहे। याच्या साईडला एक आणखीन एक हे MCB बॉक्स असतो, याला लावून साईडला, तो आता आपल्याकडे काढलेला आहे त्यामुळे नाही, पण तुम्ही पाहू शकता इथे आता मोटर आपण ऑन करणार आहे आउटलेटसाठी। पण शक्तीने पहिले जे खाली एक बटन दिलं होतं ते बटन द्यायला पाहिजे होतं, कारण हा जर बटन जर खराब झाला तर त्या बटनाने चालू झालं असतं। तर आता मोटर चालू केलेली आहे, तर आउटलेट पाहूया। मित्रांनो, तुम्ही पाणी पाहू शकता कशा पद्धतीने पाणी मारत आहे। हे 70 मीटरचं हेड असल्यामुळे कमी पाणी मारत आहेत, परंतु 30 आणि 50 मीटरचं जे हेड आहे ते याच्यापेक्षा जास्त पाणी मारते। तर मित्रांनो, तुम्हाला 3 HP जो काही शक्तीचा पंप आहे तो कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, व अशाच माहितीसाठी व शेतकरी सरकारी योजनांबद्दल अपडेटसाठी आपल्या श्रीकांत टोळस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा। धन्यवाद।